आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक ज्ञानगंगा। परब्रह्म याच्या 7 संख ब्रह्मांडांची स्थापना। कबीर परमेश्वर म्हणजे कबीरदेव यांनी पुढे सांगितले आहे की परब्रह्म म्हणजे अक्षर पुरुष याने कार्यात चूक केली, तो मानसरोवरामध्ये झोपला। तसेच जेव्हा परमेश्वर म्हणजे मी अर्थात कबीर साहेबांनी त्या सरोवरामध्ये अंडे सोडले, तेव्हा अक्षर पुरुष म्हणजे परब्रह्मने त्या अंड्याकडे क्रोधाने बघितले। या दोन्ही अपराधांमुळे त्यालाही 7 संख ब्रह्मांडांसह सतलोकातून बाहेर निष्कासित केले। आणखी कारण म्हणजे अक्षर पुरुष म्हणजे परब्रह्म आपला सोबती ब्रह्म म्हणजे क्षर पुरुष पासून वेगळा झाल्यामुळे व्याकुळ होऊन परमपिता कबीरदेव म्हणजे कबीर परमेश्वर यांना विसरला आणि केवळ ब्रह्म याच्या आठवणीत गुंतला। तसेच त्याला असेही वाटले की क्षर पुरुष तर म्हणजे ब्रह्म तिकडे आनंदात राहत असणार, तो स्वतंत्र राज्य करेल आणि मीच पाठीमागे राहिलो। तसेच परब्रह्म सोबत जे 7 संख ब्रह्मांडांमध्ये अन्य काही आत्मे जन्म मृत्यूचा कर्मदंड भोगत आहेत, त्या हंस आत्मा यांच्या विरहाच्या आठवणीमध्ये हरपले। जे ब्रह्म म्हणजे काल बरोबर 21 ब्रह्मांडांमध्ये फसलेले आहेत आणि पूर्ण परमात्मा सुखदायी कबीरदेव यांचे विस्मरण झाले आहे। परमेश्वर कबीरदेव यांनी वारंवार समजावून सांगूनही त्याच्याबद्दलची त्यांची आस्था कमी झाली नाही। परब्रह्म म्हणजे अक्षर पुरुष याने विचार केला की मी देखील स्वतंत्र स्थान प्राप्त करणेच योग्य होईल। असा विचार करून राज्यप्राप्तीच्या इच्छेने सारनाम जप सुरू केला। अशा प्रकारे अन्य आत्मा यांनी जे परब्रह्मच्या 7 संख ब्रह्मांडांमध्ये फसलेले आहेत, विचार केला की जे आत्मे ब्रह्म सोबत गेले आहेत ते तेथे मौज मजा करणार आणि आपण मात्र मागे राहिलो। परब्रह्मच्या मनाची अशी धारणा झाली की क्षर पुरुष स्वतंत्र होऊन अत्यंत सुखी असेल। हा विचार करून त्याने अंतरात्म्यातून भिन्न स्थान प्राप्त करण्याचे ठरवले। परब्रह्म म्हणजे अक्षर पुरुष याने हठयोग केला नाही, परंतु स्वतंत्र राज्य प्राप्तीसाठी सहज ध्यान योग विशेष तळमळतेने करू लागला। स्वतंत्र स्थान प्राप्त करण्यासाठी तो वेड्यासारखा भटकू लागला। त्याने अन्न पाण्याचाही त्याग केला। अन्य काही आत्मे जे पहिले काल ब्रह्म सोबत गेले त्यांच्या प्रेमाने व्याकुळ होते, ते अक्षर पुरुषाच्या वैराग्यावर आसक्त झाले आणि तो त्यांना आवडू लागला। पूर्ण प्रभू कबीर साहेब यांनी विचारल्यानंतर परब्रह्मने स्वतंत्र स्थानाची मागणी केली। तसेच काही हंस आत्मा यांनाही आपल्याबरोबर नेण्याची इच्छा व्यक्त केली। तेव्हा ज्या आत्म्यांची तुझ्याबरोबर स्व इच्छेने जाण्याची इच्छा असेल त्यांना पाठवून देतो, असे कबीरदेव यांनी सांगितले। पूर्ण प्रभू यांनी विचारले की कोण हंसात्मा परब्रह्म सोबत जाऊ इच्छितात त्यांनी आपली सहमती व्यक्त करावी। बऱ्याच कालावधीनंतर एका हंसाने स्वीकृती दिली। नंतर एकमेकांचे पाहून त्या सर्वच आत्म्यांनी देखील सहमती व्यक्त केली। सर्वप्रथम स्वीकृती देणाऱ्या हंस आत्म्याला परमात्मा यांनी स्त्री रूप दिले आणि तिचे नाव ईश्वरी माया म्हणजे प्रकृती सुरती असे ठेवले। बाकीच्या आत्म्यांना त्या ईश्वरी मायेमध्ये प्रवेशित केले आणि अचिंतद्वारे अक्षर पुरुष म्हणजे परब्रह्म याच्याकडे पाठविले। पतिव्रता पदापासून निष्ठा ढळल्याची त्यांना शिक्षा मिळाली। अनेक युगे ईश्वरी माया व परब्रह्म दोघेही 7 संख ब्रह्मांडांमध्ये एकत्र राहिले, परंतु परब्रह्मने कोणतेही गैरवर्तन केले नाही। ईश्वरी मायेच्या स्वेच्छेने स्वीकार केला आणि आपल्या शब्दशक्तीने नखांनी स्त्री इंद्रिय म्हणजे योनी बनवली। ईश्वरी देवीच्या सहमतीने संतान उत्पत्ती केली। यामुळेच परब्रह्मच्या लोकातील म्हणजे 7 संख ब्रह्मांडातील प्राण्यांना तप्तशिलेवरील भयंकर कष्ट नाहीत। तसेच तेथे पशु पक्षी देखील ब्रह्मलोकातील देवांपेक्षा अधिक चारित्र्य संपन्न आहेत। आयुष्य देखील प्रदीर्घ आहे, परंतु जन्म मृत्यू कर्माधारावर कर्मदंड आणि परिश्रम करूनच उदरपूर्ती होते। स्वर्ग आणि नरकही असेच बनलेले आहेत। परब्रह्म म्हणजे अक्षर पुरुष याला 7 संख ब्रह्मांडे त्याच्या इच्छारूपी भक्ती ध्यान अर्थात सहज समाधी विधीद्वारे मिळवलेल्या कमाईचे प्रतिफल म्हणून प्रदान केलेली आहेत आणि सतलोकापेक्षा भिन्न स्थानावर गोलाकार परिघामध्ये कबीरदेव यांनी बंदिस्त करून 7 संख ब्रह्मांडांसह अक्षर ब्रह्म व ईश्वरी माया यांना सतलोकातून निष्कासित केले। पूर्ण ब्रह्म म्हणजे सत्पुरुष
असंख्य ब्रह्मांडे जे सतलोक इत्यादींमध्ये आहेत, ब्रह्मची 21 ब्रह्मांडे तसेच परब्रह्मची 7 संख्य ब्रह्मांडे या सर्वांचे प्रभू म्हणजे मालक आहेत, अर्थात परमेश्वर कबीर देव कुळाचे मालक आहेत. श्री ब्रह्माजी, श्री विष्णूजी आणि श्री शिवजी यांच्याकडे 4 भुजा म्हणजे हात आणि 16 कला आहेत, तर प्रकृती देवी म्हणजे दुर्गाकडे 8 भुजा म्हणजे हात आणि 64 कला आहेत. ब्रह्म म्हणजे क्षर पुरुष, याच्या 1000 भुजा म्हणजे हात आणि 1000 कला आहेत, तसेच तो 21 ब्रह्मांडांचा प्रभू आहे. परब्रह्म म्हणजे अक्षर पुरुष, याच्या 10,000 भुजा म्हणजे हात आणि 10,000 कला आहेत, तसेच तो 7 संख्य ब्रह्मांडांचा प्रभू आहे. पूर्ण ब्रह्म म्हणजे परम अक्षर पुरुष अर्थात सत्पुरुष, यांच्याकडे असंख्य भुजा व असंख्य कला आहेत आणि ते ब्रह्मची 21 ब्रह्मांडे, परब्रह्मची 7 संख्य ब्रह्मांडे यांच्यासह असंख्य ब्रह्मांडांचे प्रभू म्हणजे स्वामी आहेत. प्रत्येक प्रभू आपल्या सर्व भुजा एकत्र करून म्हणजे गुप्त ठेवून केवळ 2 भुजा देखील ठेवू शकतात किंवा जेव्हा वाटेल तेव्हा सर्व भुजा प्रकट करू शकतात. पूर्ण परमात्मा परब्रह्म याच्या प्रत्येक ब्रह्मांडामध्ये वेगळे स्थान निर्माण करून अन्य रूपामध्ये गुप्त वास्तव्य करतात. असे समजा, जसा एक फिरता कॅमेरा बाहेर लावला आणि टीव्ही म्हणजे टेलिव्हिजन आत ठेवल्यावर बाहेरचे सर्व दृश्य टीव्हीवर दिसते, तसेच दुसरा टीव्ही बाहेर ठेवला आणि आतमध्ये कॅमेरा स्थिर करून ठेवल्यावर टीव्हीवर केवळ आत चाललेल्या घडामोडीच दिसतात, जेणेकरून सर्व कर्मचारी खबरदारी घेत असतात. अशा प्रकारे पूर्ण परमात्मा यांनी आपल्या सतलोकात विराजमान होऊन सर्वांना नियंत्रित केले आहे. तसेच प्रत्येक ब्रह्मांडामध्ये देखील सद्गुरू कबीर देव विद्यमान राहतात. जसा सूर्य दूर असूनही आपला प्रभाव अन्य लोकांवर पाडत असतो,